वाल्मिक कराडवरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये। बीड नंतर सिंदखेड राजा इथेही मोर्चा निघाला। त्या मोर्चातही धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी करण्यात आली। मात्र ओबीसी असल्यानं धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जात आहे असं ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे म्हणाले। पाहूया। महाराष्ट्र ओरडून ओरडून सांगतोय की त्या धनंजय मुंडेंचा राजीनामा ताबडतोब घ्या। ओबीसी व्यक्तीला किंवा ओबीसी समाजाला टार्गेट करण्याचं काम होऊ नये हीच अपेक्षा आमची या लोकांकडनं आहे। आरोप जर धनंजय मुंडेंच्यावर सिद्ध झाला नसेल तर आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचं कुठलंही प्रयोजन दिसत नाही। बीड नंतर सिंदखेड राजा इथे सरपंच संतोष देशमुखांचे मारेकरी पकडण्याची मागणी करत मोर्चा निघाला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र शिंगणे यांनी वाल्मिक कराडवरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली। मात्र ओबीसी म्हणून धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जात असल्याचं ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे म्हणाले। तर आरोप सिद्ध नाही मग राजीनामा कसा द्यायचा असं केसरकर म्हणालेत। ज्यांचं नाव या संतोष देशमुख यांच्या बाबतीमध्ये येते त्यांच्या बाबतीमध्ये सातत्यानं जिल्हा काय महाराष्ट्र ओरडून ओरडून सांगतोय की त्या धनंजय मुंडेंचा राजीनामा ताबडतोब घ्या। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात ठेवू नका। सगळेजण सांगतायत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बीडचे त्यांचे सहकारी प्रकाश दादा सांगतायत, सगळी मंडळी त्या ठिकाणी सांगतायत, पण अजून कोणाला चाललं त्या ठिकाणी साहित्य गरज आहे। ज्यावेळेला पोलीस तपास असतो त्यावेळेला तो निपक्षपातीपणे झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे कुठलाही आरोप जर धनंजय मुंडेंच्यावर सिद्ध झाला नसेल तर आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचं कुठलंही प्रयोजन दिसत नाही। कारण कुठल्याही गोष्टीमध्ये शेवटी राजकारण येतं। खरोखर कोणाचा संबंध असेल तर त्यांच्या संबंधात बोलणं ठीक आहे, परंतु तपासामध्ये असं कधीही निष्पन्न झालेलं नाही आहे की या प्रकरणी कोणाचा तपास आहे। आतापर्यंत जी आरोपीची नावं जाहीर झालेली आहेत त्याच्यापैकी काही लोक फरार आहेत। अगोदर त्यांना अटक करायला लागेल, त्यानंतर निपक्षपाती चौकशी होईल। सिंदखेड राजाच्या तहसील कार्यालयावर निघालेल्या मोर्चात मोठा जनसमुदाय सहभागी झाला। संतोष देशमुख यांच्या मुलीनंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्याय देण्याची मागणी केली आहे। तुमची साथ आहे ती आम्हाला कायम स्वरूपी हवी आहे। फक्त न्याय मिळेल तर नाही तर पुढच्या आमच्या वाटचालीसाठी तुम्ही आम्हाला अशीच साथ द्या। आणि मुख्यमंत्र्याला मी एवढीच विनंती करते की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय द्या। या जिजाऊच्या जन्मस्थानावरून मी तुम्हाला ही विनंती करते की लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय द्या आणि जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करा। सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी होतीये। हा वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळचा आहे, त्यामुळे कराडला संरक्षण दिलं जात असल्याचा आरोप आव्हाड, संदीप क्षीरसागर यांच्यापासून सुरेश धसांपर्यंतचे नेते करतायत। मात्र ओबीसी असल्यानं टार्गेट करू नका असं बबनराव तायवाडे म्हणालेत। जो कोणी दोषी असेल त्याला सजा झाली पाहिजे, कठोरच्या कठोर शिक्षा झाली पाहिजे, याच्यात दुमत नाही, आम्ही त्याच्याशी सहमत आहोत। पण या निमित्तानं पुन्हा ओबीसी व्यक्तीला किंवा ओबीसी समाजाला टार्गेट करण्याचं काम होऊ नये हीच अपेक्षा आमची या लोकांकडनं आहे। पण या घटनेच्या माध्यमातून ओबीसी समाजाच्या नेत्यांना किंवा ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांना टार्गेट करण्यात येऊ नये। जे वातावरण आता शांत झालेलं दिसतं आहे अशाच प्रकारचं वातावरण भविष्यामध्ये राहावं। ह्याच्यात कुठं ओबीसी काय आणला हो? माणूस गेलं कोणतं? अरे बाबा ओबीसीचं जरी गेलं असतं तरी आम्ही असंच बोललो असतो। इतक्याच पोटतिडकीने आम्ही हा प्रश्न मांडला। कुणाला पटतंय? कोणत्या ओबीसीला पटतंय का? काय दीपक केसरकर, तायवाडे साहेब, कुठले तायवाडे? हा, तिथं लय मोठा झेंडा लावलेला आहे। हे 5-6 महिन्याची नीळफिळीची सोय झाली, काही बोलते ते। मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी मोर्चातून सरकारवर दबाव वाढतोय। मात्र आरोप सिद्ध न होताच राजीनामा कसा द्यायचा असं केसरकर म्हणतायत, तर तायवाडे यांनी थेट ओबीसींचा मुद्दा आणलाय। सिंदखेड राजाहून गणेश सोलंकीसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, बीड। हे
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.